हम तुम्हारे साथ हैं। आते पाटलांच्या उपोषणाची दखल घेतलीच पाहिजे। आते पाटलांच्या उपोषणाची दखल घेतलीच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आते पाटलांच्या उपोषणाची दखल घेतलीच पाहिजे। आते पाटलांच्या उपोषणाची दखल घेतलीच पाहिजे। मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। गरीब मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। मी करतो ना नाव, मला बाबू आलं पाहिजे ना। एक मिनिट ऐका ना, आंदोलन एक मिनिट प्रत्येक पक्षाचा एक छत्रपती शिवाजी महाराज हम तुम्हारे साथ हैं। आम्ही झाडाला निवेदन देणार, लक्षात घ्या। नियम आहे, कायद्यात इथं बोलून एक महिला प्रतिनिधी मौलाना 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 को बोला ना, अरे दाढ़ी वाले मौलाना को ले लो ना। कोटकर पाटील कुठे थोडं समजून सांगा।
कोटकर पाटील कोटकर या ना ये मौलाना ये हमारे धर्म उनको अंदर भेजो सब रोड के ऊपर चलो आयुक्त सुट्टीवर ते उपायुक्त म्हणतो तिथे या आणि लोक बाहेर थांबायचे काय यायचं त्यांनी गेटवर निवेदन घ्यायला कोण इधर नाही क्या इकडे म्हणले ना एवढेच लोक एवढेच लोक ऐकतात कधी कशाला त्यांचं काय ऐकायचं सरकार जे झाले आता ते पाठी मागायचं ना लेडीजला पुढे ये ओके 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 मग बाहेर या पूछ के तुमको पूछ के बोलती तो रात को बोली थी वो हुआ क्या लगा लगा कौन का अक्रम भाई यहाँ बाइट दे रहे आप इधर आओ निवेदन दिलं दाते पाटील बसलेले आहेत उपोषणाला काय सांगाल आज मराठा क्रांती मोर्चातर्फे उपोषणाला बसलेले दाते पाटील आज त्यांचा 10वा दिवस आहे. त्यांची प्रकृती अत्यंत जास्त खालावलेली आहे. त्यामुळं आज विविध जातीचे विविध धर्माचे सर्व धर्मगुरू सर्व मंडळी एकत्रित येऊन आज आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि विभागीय आयुक्ताला आम्ही सगळ्या मागण्याबद्दल त्यांची चर्चा केली. ते त्यांच्या लेवलच्या ज्या काय मागण्या आहेत ते म्हणजे 2 दिवसात आम्ही हे सोडवू आणि बाकीच्या मागण्या आहेत ते सरकारला लगेच ते कळवत आहेत. आज मुंबईमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री तिथं आहेत. त्यामुळं मॅडम आता लगेच बोलत आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आज आम्ही सगळे तुम्हाला निवेदन द्यायला यासाठी आलो की आमचे जे उपोषण करते आहेत राजेंद्र दाते पाटील यांची प्रकृती फार ढासळलेली आहे. त्यामुळे उपोषण लवकर सोडणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाजाच्या मागण्याही लवकरात लवकर सोडवाव्या त्यासाठी आम्ही या ठिकाणी इथं आलो. या ठिकाणी आम्ही सविस्तर त्यांची चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं आणि सगळे मिळून त्यांना विनंती केली की दाते पाटलाचं उपोषण सोडावं आणि ज्या काही मराठा समाजाच्या गरीब मराठ्याच्या मागण्या आहेत त्या तुम्ही सोडाव्या त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं. काय आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की तुमच्या इथल्या जिल्हा स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या स्तरावरच्या ती 2 दिवसात आम्ही करू आणि बाकीच्या मागण्या जी आहेत त्या आम्ही सरकारला कळवू. आणि इथं सांगायला मला आनंद होतोय की त्यांनी स्पष्ट सांगितलं की हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांच्या नोंद नाही
ज्यांचा कुठेही पुरावा नाही, वंशावळ नाही, अशाला ओबीसी प्रमाणपत्र मिळणार नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. म्हणजे लोकांनी हा गैरसमज लोकांचा दूर झालेला आहे की ज्यांचे हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद आहे, ज्यांची वंशावळी जुळले अशाच लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे, बाकीच्याला मिळणार नाही. हे मॅडमने आज स्पष्ट केलं. त्यामुळे आमच्या आंदोलनाला यश आलं असं आम्ही समजतो. मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील. मराठा समाजाच्या मागण्या या संवैधानिक आणि संविधानाच्या कक्षेत येणाऱ्या आहेत. ही सुरुवातीपासूनची आपली सगळ्यांची भूमिका आहे. दाते पाटलांच्या सारखा एक अभ्यासक मराठा समाजाच्या मागण्यांच्यासाठी गेल्या 10 दिवसापासून उपोषण करतो, हे अतिशय खेदजनक आहे. आणि त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करतं, हे त्याहीपेक्षा जास्त खेदजनक आहे. आणि म्हणून दाते पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा तर आहेत, पण त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं याच्यासाठी सरकारकडे आम्ही मागणी करण्यासाठी, विनंती नाही, मागणी करण्यासाठी आम्ही सगळे विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजातील काही अभ्यासक अशा सगळे आम्ही मिळून गेलेलो होतो. अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद हा विभागीय आयुक्तालयानं दिलेला आहे. माननीय प्राध्यापक माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ गेलेलं होतं. अतिशय सविस्तर अशी भूमिका ही तिथं मांडली गेलेली आहे. आणि स्थानिक स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत, म्हणजे गुन्हे जे दाखल झाले आंदोलकांवर, ते गुन्हे मागं घेणं, हैदराबाद गॅजेटच्या पद्धतीनं मराठा आणि कुणबी यांच्या संदर्भातलं स्पष्टीकरण देणं, अशा ज्या काही मागण्या होत्या त्या विभागीय आयुक्तालयानं मान्य केल्यात. आणि मराठवाड्यामध्ये जे आंदोलक मराठा आंदोलनाच्या वेळी शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना स्थानिक स्तरावर, मग ते विभागीय असेल किंवा जिल्हाधिकारी पातळीवरचं असेल, त्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ म्हणजे 2 ते 3 दिवसात दिली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपण मांडलेली आहे. जवळपास 45 वर्षापासून आम्ही मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहोत. आणि आम्ही हे ठरवलेलं होतं की राजकीय पक्षात जाण्यापेक्षा आम्ही सामाजिक उत्थानाचं काम करावं, हे 45 वर्षापूर्वीच आम्ही ठरवलेलं होतं. आणि दाते पाटलांनी फार छान पद्धतीने या गेल्या 45 वर्षांमध्ये समाज जागरणाचं, समाजाच्या उत्थानाचं, समाजाच्या प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्यांनी न्यायालयीन लढाईसुद्धा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी केलेली असून मराठी क्रांती मोर्चा या माध्यमातून अभ्यासक माननीय राजेंद्र पाटील दातेसाहेब एक अभ्यासक व्यक्ती आणि मराठा समाजाबद्दलच नव्हे तर सर्व समाजाबद्दल त्यांच्यामध्ये असणारी आस्था, तळमळ आणि प्रेम, ज्याही वेळेस कुठल्याही प्रकारे काही ठिकाणी दंगाधोपा किंवा कोणाच्या काही मागण्या असतील तर हे अभ्यासक वृत्तीचे, तळमळीचे कार्यकर्ते हे धावून जातात. विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्या वेळेस ख्रिस्ती समाजावर अन्याय होतो त्या वेळेस ते धावून येतात. आणि आज गेले 10 दिवसापासून मराठा समाजासाठी जे काही आज ते उपोषणाला आहेत, अत्यंत त्यांची हालाकीची परिस्थिती आहे. आज डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना तात्काळ ॲडमिट करणं गरजेची बाब आहे. आणि म्हणून सरकार आजही त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची दखल घेत नाही आहेत. एकसुद्धा कार्यकर्ता किंवा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेलं नाही आहे. ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही एक धर्मगुरू या नात्याने समाजाचे एक काहीतरी आम्ही देणं आहोत. या नात्याने आम्ही सरकारला विनंती करू की तात्काळ त्यांचं हे उपोषण आहे
हे लवकरात लवकर त्यांनी संपवावं आणि त्यांच्याकडे पाहावं. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आज आम्ही विभागीय आयुक्तांकडं 7 प्रकारच्या मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो. विभागीय आयुक्तांनी अगदी आनंदाने हसत खेळत त्या मागण्यांची त्यांनी विचारपूस केली, डिस्कस केला, चर्चा केली आणि त्यांनी त्या मागण्या आम्ही वरती पाठवून देऊ. आज सायंकाळपर्यंत सगळ्या मागण्या आम्ही पाठवून देऊन आणि त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल याची आम्ही गॅरंटी घेऊ. दुसरी गोष्ट, जे काही तरुणी आज डिग्र्या घेऊन आरक्षणाचा वाट पाहत आहेत की आमच्या बाजूने कधी निकाल लागेल, आणि बऱ्याच तरुणींनी ह्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या आहेत. अशी जर परिस्थिती आज असेल तर एकही तरुण इतका गरीब परिस्थितीमध्ये आई वडिलांचा इतका त्यांच्यासाठी जीव तुटला जात आहे. शेती करून काबाड कष्ट करून एवढे शिक्षण घेतात, परंतु त्याचा फायदा न झाल्यामुळं बरेच तरुण आणि तरुणी आत्महत्या करण्यास आज प्रवृत्त आहेत. आणि त्याच तळमळीने राजेंद्र पाटील आज त्या तळमळीने आज बसलेले आहेत. तर माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी आज ह्या मागण्यांची काळजी घेऊन किंवा त्यांनी दखल घेऊन त्यांचं उपोषण आज सोडावं. आणि मी देखील आज धर्मगुरू या नात्याने त्यांना विनंती करेल की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि आज जर ते उपोषण सोडलं तर तुमची आज गरज समाजासाठी आहे, फक्त मराठा समाजासाठी नाही आहे, तर सर्व समाजासाठी अशा अभ्यासक कार्यकर्त्याची गरज आहे. तर मी ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी प्रेमाने अंतकरणाने त्यांना सांगू शकतो की त्यांनी हे उपोषण आज त्यांनी क्रांतिकारी आदरणीय राजेंद्र दाते पाटील हे मराठ्यांना रिझर्वेशन मिळावं यासाठी त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा हप्ता आहे. त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि हे सगळं विभागीय आयुक्त आणि सरकारच्या नॉलेजमध्ये आणण्यासाठी आज आपल्या शहराचे सर्व समाजाचे धर्मगुरू, सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे आज आम्ही सगळे मिळून आदरणीय शिंदे सर यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्तासमोर ज्या 7 मागण्या होत्या त्या सविस्तरपणे मांडण्यात आलेल्या आहे. जी परिस्थिती आज मराठा समाजाची विशेष करून आपल्या मराठवाड्यामध्ये आहे ती पूर्ण परिस्थिती त्यांना दाखवण्यात आलेली आहे. काही दिवंगत जे मराठा समाजाचे तरुण त्यांची आपल्या समाजासाठी जे बलिदान दिलेले आहे ते व्यर्थ जाऊ नये, त्यांना पण त्यांचा सन्मान भेटावा, त्यांना त्यांचा मान भेटावा. आणि ह्या सर्व ज्या परिस्थिती सध्या आहे ही परिस्थिती बघून त्वरित मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात यावे अशा काही मागण्या तिथं सांगण्यात आलेल्या आहे. आणि जे कायगाव टोक्यामध्ये ज्यांनी जलसमाधी घेतली होती त्यांना त्वरित 1 एकर जागा देण्यात यावी ही मुख्य मागणी होती. त्वरित त्यांनी विभागीय आयुक्तांनी हे मान्य केलेली आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या 7मधून काही मागण्या आम्ही मान्य करतो. आणि आम्हाला असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही हे समजतो की आदरणीय राजेंद्र दाते पाटील हे 2 आठवड्यापासून इथे बसलेले आहे. त्यांचं उपोषण यशस्वी झालं आणि आम्ही जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही असंच आम्ही सर्व पक्षीय आणि सर्व धर्मगुरू त्यांच्याबरोबर राहणार. जय हिंद, जय समाजवाद. आज मराठा आरक्षण के ऊपर जो 10 दिन से हमारे अभ्यासक माननीय राजेंद्र दाते पाटिल साहब यहाँ 10 दिन से बैठे हैं. उनकी 7 मांगे थी कि कोई जो बच्चे जो आरक्षण के जो है एजुकेशन के बाद जिसमें गुने नोंद है या जो शहीद हुए उसके स्मारक उनको जो गवर्नमेंट में आश्वासन दी थी आरक्षण जो माध्यम से मिलना चाहिए, जो गैजेट के अंदर से लेके जो हैदराबाद गैजेट के बारे में जो उन्होंने कहा. लेकिन हमारे जो अभ्यासक जो राजेंद्र दाते पाटिल है उन्होंने पूरा लीगली बैठ के जो बताए. और इससे पहले जो गवर्नमेंट पृथ्वीराज चौहान साहब ने जो मसूदा तैयार किए थे, जो एक समिति बनाई थी जिसमें नारायण राणे समिति थी, वो कांग्रेस के माध्यम से मुस्लिम और मराठों को आरक्षण का था. लेकिन हम हमेशा कांग्रेस के जो भी लोग उपोषण को बैठे और जो मराठा लोग जितने भी हैं उनको आरक्षण मिलना चाहिए. दाते पाटिल जो 10 दिन से उपोषण उसकी नोन गवर्नमेंट ने लेना चाहिए. कल को अगर से दाते पाटिल को या कुछ भी हुआ तो उसकी जिम्मेदारी गवर्नमेंट और यहाँ के जो ऑफिसर्स हैं
उनकी रहेंगी, क्योंकि 10 दिन से सिर्फ आ रहे हैं, उनकी रिपोर्टिंग ऊपर तक भेज रहे हैं, नहीं भेज रहे हमको नहीं मालूम, लेकिन आज उनकी शुगर 47, 67, बीपी लो, हाई शूट हो रहा। तो ये मराठा समाज के लिए जो अभ्यासक जो दाते पाटिल है उसकी दखल गवर्नमेंट ने लेना चाहिए। सर्वपक्षीय और सभी समाज के गुरु यहाँ लोग आए कि उनको चाहने के लिए आए कि हम जो उनके समाज के लिए हम सब उनके साथ हैं, इसलिए दाते पाटिल के उपोषण की नोंद गवर्नमेंट ने लेना चाहिए। विभागीय आयुक्त कार्यालय को हमने निवेदन दिए, उसकी नोंद ऊपर तक पहुँच के सिर्फ चॉकलेट देने का काम ये गवर्नमेंट जो कर रही है गलत है। ये मेलोडी चॉकलेट बांटना कम करो, लेकिन जो आरक्षण है वो मसूदे में बिठाओ, लीगली बिठाओ और अच्छे से उनको दो, और कोई डिवाइडर रूल अंग्रेज़ों का रूल खेलो मत। यहाँ जो अगर से देना चाह रहे हैं तो बिल्कुल हक से दो, और गवर्नमेंट के अधिकार में लीगली अभ्यासक है ना हमारे पास। आज 16 साल से दाते पाटीदार नंगे पैर घूम रहे हैं, 4 साल से मास्क लगा के, ये उनका अनोखा आंदोलन है। आज पूरा शहर का पूरा महाराष्ट्र देख रहा है दाते पाटिल को कि उन्होंने 16 साल से चप्पल नहीं पहने, जूते नहीं पहने, मास्क 3-4 साल से लगा रहे, तो उसकी दखल लेना चाहिए। मराठा समाज के लिए उनका बलिदान है, और ये सरकार को नोंद लेके जल्द से जल्द मराठों को आरक्षण देना चाहिए। ये सभी पक्षों की मांग है। मैं शहर जिला अध्यक्ष एडवोकेट सैयद अकरम, संभाजीनगर।